आफवण्यासाठी चांगलाच त्याचा वापर केला जातोय मंडळी। कारण गारठ्याच्या मुद्द्यावरून टीका केल्यानं सत्ताधारी आणि विरोधक परस्परांवर भिडलेत। पाहूयात अमोल मिटकरी आणि विजय वडेट्टीवार यांच्यात ऐन थंडीत रंगलेलं कोल्ड वॉर। हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर राजकीय हल्ले चढवण्याकरता आता गारठ्याचा आधार घेतलाय। राजकारण तापवण्याकरता पॉलिटिकल कोल्ड वॉर सुरू झालाय। अमोल मिटकरींनी विरोधकांचा मेंदू बधीर झाल्याची बोचरी टीका केली आहे। 5 महिन्यांपूर्वीच अमोल मिटकरी आणि विजय वडेट्टीवार विरोधी बाकांवर होते, पण आता मिटकरी सत्ताधारी बाकांवर गेलेत। परिणामी गारठ्याचा आधार घेत त्यांनी माजी सहकार्यांना चांगलंच डिवचलं। या दोन्ही ऋतूंचा सर्वात जास्त प्रभाव हा विरोधकांवरती झाला, कारण त्यांचे मेंदू जे थंड झालेले आहेत, म्हणजे काम करण्याची पद्धत, काही चमकोगिरी करणारी लोक होती, काही खोटी डॉक्टरेट लावणारी लोक नावापुढे होती, त्या अशा लोकांच्या मेंदूवर याचा फार मोठा परिणाम झालेला असल्यामुळे त्यांचे मज्जातंतू आहेत ते काम करण्यास बंद झालेले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही विदर्भातलेच, त्यामुळे त्यांना नागपूरचा गारठा चांगलाच परिचयाचा असल्यानं अमोल मिटकरींची गारठामय टीका वडेट्टीवार यांनी टोलावून लावली। सत्तेचा फळ चाकायला भेटलाय मिटकरला, त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतोय। मला 4-5 महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट मिटकरांचे काढा, म्हणजे भ्रष्ट कोणी झाली बुद्धी आणि मेंदू कोणाचा बधीर झाला हे त्या दिसेल। सत्तेची फळं चाखण्याकरता अमोल मिटकरी आता सत्ताधारी बाकांवर गेलेत, याकडे विजय वडेट्टीवार यांनी अंगुली निर्देश केला। सत्तेच्या फळांमुळे मिटकरींचा मेंदू बधीर झाल्याची जिव्हारी लागणारी टीका वडेट्टीवारांनी केली। एकंदरीतच नागपुरातला गारठा कोल्ड वॉरसाठी चांगलाच उपयोगी ठरल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।